पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. ज्या गोष्टींमुळे एकटेपणा जाणवतो त्याविषयी बोलूया. क्रमांक 1, आपल्याला समजून घेतलं जावं असं आपल्याला वाटतं. कोणीतरी जीव टाकावा असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही त्यांच्यासारखे नाही म्हणून ते तुमच्याकडे बघतही नाही. जेव्हा लोक मला त्यांच्यासारखं करू पाहतात तेव्हा मला ते खरंच आवडत नाही आणि मी म्हणूनच राहू इच्छिते. डेव्हला आणि मला यासाठी काही काळ घालवावा लागला, पण बघा अखेरीस ते जमून आलंच. आणि मला वाटतं डेव्हच्या आणि माझ्या वैवाहिक जीवनाची खासियत ही आहे की आम्ही एकमेकांचं व्यक्तिमत्व आहे तसं ठेवायला पूर्ण स्वातंत्र्य दिले. डेव्हना माझं परखड व्यक्तिमत्व आवडतं आणि डेव्ह म्हणतो की अगं तुझ्यात आग आहे म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. आणि त्यांनी माझं जपलेलं मी पण मला भावतं खूपच. आहे ना अद्भुत? बघा, तुम्हाला हे तुमच्या जीवनात हवं असेल तर ते मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम इतरांच्या जीवनात त्याची पेरणी करा. तर मग या कामाची सुरुवात आजपासूनच करण्यासाठी तुम्ही आपल्या जीवनातल्या प्रत्येकाला ते आहेत तसं स्वीकारण्याची सुरुवात करा. म्हणजे ते बीज, हो मला कळते तुम्हाला हे पटत नाहीये, पण मला प्रेषित अध्याय 7 आवडतो. आपण तो बघूया नको? मला आज तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. पण प्रेषित अध्याय 7 मध्ये मोशे जेव्हा आपल्या बांधवांच्या मदतीला गेला तेव्हा ते त्याच्या विरुद्ध होऊन म्हणाले, तू स्वतःला काय समजतोस काय? आणि मला वाटतं वचन 25 मध्ये म्हटलंय, त्याला वाटलं की हे त्यांना समजेल की तो त्यांची मदत करू पाहतोय, पण ते त्यांना समजलंच नाही. त्याला अपेक्षा होती की त्यांनी त्याचं पाचारण ओळखावं, पण त्यांनी ओळखलंच नाही. बघा, माझी अपेक्षा होती की शिकण्यासाठी मला झालेल्या पाचारणाविषयी माझ्या सगळ्या आप्तेष्टांनी खुश असावं, कारण मी फार खुश होते. पण जिकडे पाहावं तिकडे मला नकारच मिळाला. तुला हे कसं जमेल? तू स्वतःला काय समजतेस? म्हणजे तुला हे जमेल असं कशामुळे वाटतं तुला? बघ, तू स्त्री आहेस. हो हो, खरं आहे. मग मी प्रभूला म्हटलं, मी स्त्री आहे. मला माहित नाही असं वाटतं तुला? मी माझे मित्र गमावले, मला चर्चमधून जायला सांगितलं. मला वाटत होतं की लोकांनी मला पाठिंबा द्यावा. पण बघा, तुमच्या जीवनात मोठं काहीतरी घडतं तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो असं नाही. हे खेदजनक नाहीये का? त्यात द्वेष असतो, त्यात असतो न्याय, त्यात असते टीका. पण आपली गरज भागवण्यासाठी आपण आयुष्यभर लोकांकडे नाही पाहू शकत. त्यासाठी देवाकडे जाऊन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने पुढे जायला हवं. तुमचं हृदय योग्य आहे तोपर्यंत तुमच्यात प्रभूची शांती आहे. मग तुम्हाला याची पर्वा वाटणार नाही की कोणी तुम्हाला समजून घेतंय की नाही. आणि येशूविषयी मला आणखीन एक गोष्ट खूप 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 आवडते आणि खूपच आवडते, आणि त्याचा उल्लेख आहे इब्री अध्याय 4 मध्ये आपल्याला समजणारा महायाजक आहे. प्रभूची दया आहे, मला समजणारा एक व्यक्ती आहे, आणि तो आहे येशू. हे अद्भुत नाहीये का? त्याला माझ्या सगळ्या भावना समजतात. बघा, पूर्वी मला वाटायचं मी थोडी विचित्र आहे. मी आयुष्यभर स्वतःला विचित्र लेखत राहिले, स्वतःला इतरांसाठी अपात्र ठरवत राहिले. पण आता मला कळतंय की मी अद्वितीय आहे. आमेन. चला आता आज तुम्ही सगळे स्वतःच्याच प्रेमात का नाही पडत सांगा? बघा, मी तुम्हाला स्वार्थी व्हा असं सांगत नाही. मला असं म्हणायचंय की स्वतः विरुद्ध लढणं थांबवा. मी असं नाहीये, मी तसं नाहीये, मी हे व्हायला हवं, मी ते करायला हवं. आहात तसेच राहा. आता तुम्ही हवे तिथे नसाल कदाचित, पण तुम्ही पूर्वी होतात तिथे आता नाही आहात. तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात. स्वतःबरोबर छान वेळ घालवा, स्वतःला छान खुश करा. येशूला त्याचे कुटुंबीय समजू शकले नाहीत. त्याच्या भावांना त्याची साथ द्यायची लाज वाटत होती, आणि ते त्याला म्हणायचे, तू जाऊन सगळ्यांना देवाविषयीच्या गोष्टी सांग आणि जगासमोर तुझे चमत्कार करून दाखव. हो, माझं कुटुंब मला समजू शकलं नाही. म्हणजे माझ्या स्वतःच्या कुटुंबाला समजलं, पण डेव्हच्या
देवच्या कुटुंबाला नाही, माझ्या दूरच्या लोकांना कळलं नाही, कोणीच समजू शकलं नाही. आणि एक सांगू, मला विश्वास आहे की सैतानाचं सगळ्यात मोठं क्रमांक 1चं हत्यार आहे नाकारणं, ज्याचा वापर करून देवाचं पाचारण पूर्ण करण्यापासून लोकांना तो रोखतो. नकारा एवढं मोठं दुःख जगात कुठलंच नाही. आपण स्वीकारासाठी आसुसलेले असतो. मला इफिस्करातलं वचन आवडतं, जे म्हणतं त्या प्रियकरामध्ये आपला स्वीकार झालाय. देवाने तुम्हाला स्वीकारलेलं आहे, तो प्रेम करतो तुमच्यावर. आपण पाहूया यशया 53 वचन 4. मी बऱ्याच काळापासून यावर नजर टाकली नाही. आज मी हे उघडलं आणि त्यावर नजर टाकली आणि म्हटलं, वा, हे वचन किती छान आहे, मस्तच आहे. आता हे लक्षात घ्या की जे काही प्रभू येशूने केलं ते सगळं आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्यासाठी त्याने सोसलंय. हे एक सामर्थ्यशाली वचन आहे. यशया अध्याय 53 वचन 3. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत, त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. आम्ही देखील त्याला तुच्छ मानले आणि त्याचे मोल आम्ही जाणलं नाही आणि त्याला मानलं नाही. वा, अपार प्रीती. त्याने आपल्यासाठी सगळं सोसलेलं आहे, म्हणजे त्याच्याद्वारे संकटातून जाताना आपला नाश होणार नाही. तुम्ही ऐकलत का? आपण नेहमीच अशा गोष्टी चुकवू शकत नाही, पण सत्य हेच आहे की बायबल म्हणतं, लोक मला नाकारतात तेव्हा ते ख्रिस्ताला नाकारत असतात, कारण त्यानेच तर मला पाठवलंय. तुम्हाला ठाऊक आहे की नाही माहित नाही, पण देव तुम्हाला विशेष गणतो. त्याला तुमच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो आणि त्याला तुमचा कंटाळा येत नाही. मला आज याचा आनंद वाटतो. आता मला तुम्हाला सोडण्याविषयी सांगायचंय, कारण एकाकीपणाची व्याख्या म्हणजे ही जाणीव होणे की तुम्हाला सोडण्यात आलंय आणि तुमचं कोणीच नाहीये. आणि बघा, मी माझ्या सभांमध्ये बऱ्याचदा म्हटलंय की प्रत्येक गोष्टीची सुरुवात, मध्यंतर आणि शेवट असतो. आणि सुरुवात फारच अभूतपूर्व असते. जर कोणी शेवटापर्यंत पोहोचला तर ते फार अद्भुत असतं, हो ना? शेवटी मी माझं कपाट स्वच्छ केलं. कर्जमुक्त झालो बाबा. वा, शेवटी एकदाचं माझं वजन कमी करू शकले मी. वा, माझ्या सगळ्या मुलांनी शेवटी आपलं शिक्षण पूर्ण केलं. देवाच्या कृपेने मी मुलांना वाढवलं शेवटी. पण बऱ्याचदा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मध्यंतरामध्ये अधिक वेळ घालवतो. बघा, सगळ्याच ठिकाणी मध्यंतर वाईट नसलं तरी काही मध्यंतर गुंतागुंतीची असतात. मध्यंतर म्हणजे काय, कोणाला कळलंय? ठीक आहे. मध्यंतर म्हणजे ज्या स्थितीत तुम्ही असायला हवं त्या स्थितीत नसणं, किंवा जसं नको तसं असणं. आणि बघा, तिथे तुम्ही मागेही जात नाही, पुढेही जात नाही, तुम्ही मधल्यामध्ये अडकून पडता. त्यामुळे तुम्हाला वाटतं की देव तुमच्या बोटीत तळाला कुठेतरी झोपलाय आणि तुम्ही जे करता ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आवडत नाही. आज तुम्ही माझ्याबरोबर आहात का? बघा, देवाने जन्मापासून आपल्याला त्याच्या कामासाठी पाचारण केलंय. म्हणजे देवाने आधीच योजना तयार करून ठेवली आणि आपली नेमणूक केली आहे. फक्त याचा अर्थ असा नाही की आपण काहीही केलं तरी ते होऊन जाईल. याचा अर्थ असा की देवाने त्याची योजना तयार करून ठेवली आहे. देवाने आधीच ठरवलंय की तुमचं जीवन हे चांगलं असावं. देवाने हे आधीच ठरवलेलं आहे आणि ती योजना पूर्ण करणारा मार्ग त्याने वचनात मांडलेला आहे. जर तुम्ही त्या मार्गाने गेला तर तुमच्या जीवनात देवाची परिपूर्ण इच्छा तडीच जाईल. जे काही शक्य आहे ते तोपर्यंत घडत नाही जोपर्यंत आपण देवाच्या मार्गाने त्याची इच्छा पूर्ण करत नाही. आता मध्यंतराच्या काळात एक महत्वाची गोष्ट आपल्याला करायची असते, ती म्हणजे धीर न सोडणं.
सोडून देण्यासाठी फार विशेष कौशल्याची किंवा शक्तीची गरज नसते. कोणीही ते करू शकतं. धीर सोडून देणं ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे. मध्यंतरातून जाताना शेवटापर्यंत टिकणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पुष्कळ लोकांना दिवसाचा सूर्यप्रकाश सुद्धा घाबरवून टाकतो, ज्यांच्यासाठी अद्भुत जीवन आधीच नेमून ठेवलेलं आहे, पण ते मध्येच धीर सोडून देतात कारण ते कठीण आहे. मला नाकारण्यात आलं, माझं शोषण झालं, मला त्यागण्यात आलं. बघा, एखादी व्यक्ती तुमच्या पुढे उभं राहून जेव्हा असं म्हणते की माझं जीवन महान झालं आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली, माझ्यासाठी आता सगळ्या गोष्टी छान झाल्यात, म्हणजे वा, दया झाली. 4 मुलांना वाढवून मोठं करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. नक्कीच प्रभूचे आभार. माझ्या लग्नाला 47 वर्ष झाली आहेत, ज्या गोष्टीमुळे मी खूप त्रागा करत होते कधी काही. माझ्या मुलांमुळे मला आशा सोडून द्यावीशी वाटली का? हो, म्हणजे माझ्या 4 मुलांपैकी 3 जण फार वेडेपणा करायचे. इतका वेडेपणा करायचे की मी त्यांना विचारायचे, काय झालंय तुम्हाला? प्रामाणिकपणे सांगायचं तर माझी 2 मुलं कधी घराबाहेर पडून स्वतंत्रपणे राहू शकतील असंही मला वाटलं नव्हतं. आता ही गमतीशीर गोष्ट आहे की एक जण या सेवेचा राज्य पातळीवरचा CEO आहे आणि दुसरा माझी सगळी काळजी घेतोय. म्हणून मी सांगते, या मुलांसाठी मोठी आशा आहे ज्यांच्याविषयी काही आशा नव्हती. कित्येकदा मुलांना वाढवणं हे सुद्धा एकटेपणाच असतं आणि जर तुम्ही चांगले आई वडील असाल तर मुलांना नाही नाही म्हणायला शिकाल आणि त्यांच्या हिताची योग्य गोष्ट तुम्ही करत राहाल. त्यामुळे ते तुमच्यावर चिडतील, अबोला धरतील, तेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवेलही. जेव्हा तुम्ही पुढारीपणा करता तेव्हा एकटेपणा जाणवतो, कारण तुमचे निर्णय सगळ्यांनाच मान्य नसतात आणि ते शक्यही नसतं. ते नसतं शक्य. तुम्ही काय करता याची मला पर्वा नाही, तुम्ही कोणतं गाणं गाणार याची मला पर्वा नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. जर तुम्ही आयुष्यभर सगळ्या लोकांना खुश करण्यासाठी जगत राहिलात तर तुम्हाला खरोखर वेड लागायची पाळी येईल आणि तुम्ही निराशेने ग्रासाल. तेव्हा तुम्ही 2च गोष्टी करा. देवाला खुश ठेवा आणि तुमच्या मनाचं ऐका. जर तुम्ही सगळ्याच लोकांना खुश करू पाहत राहिला तर या प्रक्रियेत तुम्ही स्वतःलाच गमवाल. वेगवेगळ्या प्रकारचा एकटेपणा असतो, पण मला वाटतं जे लोक एकत्र राहतात आणि तृप्त असतात त्यांच्यापेक्षा एकटेपणाचं जीवन जगणारे लोक खूप आहेत. म्हणून मी आज मुळावरच घाव घालणार आहे आणि लोकांना त्या मुद्द्यापर्यंत आणणार आहे की लोकांना तुम्ही आवडत नाही म्हणून पुढत बसायची गरज नाही किंवा लोकांनी स्वीकार केला नाही म्हणून रडत बसायची गरज नाही. नक्कीच नाही. प्रभू येशूला सुद्धा त्यागण्यात आलंच होतं जेव्हा तो वधस्तंभावर होता. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? आता हे लक्षात घ्या की आपल्याला कधीच नाकारलं जाऊ नये म्हणून त्याचा त्याग केला गेला, पण कधी कधी देव त्याच्या उपस्थितीपासून आपलं तोंड लपवतो. ही गमतीची गोष्ट नाहीये. जेव्हा प्रभू येशू गेत्सेमाने बागेत होता तेव्हा त्याला खूप मोठ्या दुःखातून जावं लागलं. ज्यांच्यासाठी तो आपला प्राण उतरणार होता ते त्यांच्यासाठी 1 तास सुद्धा प्रार्थना करू शकले नाहीत. यहुद्याने त्याचा विश्वासघात केला, पेत्राने त्याला नाकारलं आणि एक सांगू का, तो ते करू शकला तर आपणही करू शकतो. तो या सगळ्यातून गेला म्हणून आपण त्याच्याद्वारे सर्व दुःखातून पार जाऊन विजयी जीवन जगू शकतो. नीट ऐका, प्रभूने खूप काही सोसलं, पण विचार करा आज तो कोठे त्याचा. चला आता, तो शेवटपर्यंत चढला. तो म्हणाला पूर्ण झाले आहे. वा! आणि एक सांगू का, तुम्हाला सहाय्य ठरू शकेल अशी एक गोष्ट देव माझ्यातर्फे तुमच्यासाठी करू इच्छित होती ही की तुम्ही सुद्धा हिम्मत धरून म्हणावं मी हे करू शकतो. मला फार अभिमान वाटतो. डेव्हच्या आणि माझ्या लग्नाला 47 वर्ष झाली आणि आमची व्यक्तिमत्व अगदी वेगळी अशी आहेत. गोष्टी नेहमीच सोप्या नव्हत्या, पण आम्ही ते केलं. आम्ही ते जमवलं.
आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. बघा, जो पहिला पुरुष दिसला मी त्याच्याशी लग्न केलं, कारण मला वाटायचं माझं शोषण झाल्यामुळे आता कुणीच माझ्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे माझ्या जीवनात आलेल्या पहिल्या व्यक्तीने जेव्हा मला म्हटलं लग्न करूया, तेव्हा मी होकार दिला लगेच. पण माझ्या हृदयात मला खोलवर कळत होतं की हे योग्य नाही आणि हे निष्फळ ठरेल. एकाकी अशांत लोक अशांत गोष्टी करतात आणि चुकीचे निर्णयही घेतात ते. पण मी एकाकी आहे, म्हणूनच मी तुमच्याशी आज बोलतेय ना. एक पुरुष मिळाला म्हणजे एकाकीपणा गेला असं वाटतंय का तुम्हाला? सांगा. कुणी माझ्याशी सहमत आहे का आज इथे? तुम्ही एखाद्याशी लग्न करता आणि तुम्हाला वाटतं तो तुम्हाला सुखी करील, तुम्हाला महान करील आणि नेहमी तुमच्या बरोबर उभा राहील. सगळ्यात शेवटी मला या गोष्टीची जाणीव झाली की मला सुखी ठेवण्याची जबाबदारी मी देवावर नाही सोपवू शकत. तुमचा आणि माझा सर्व व्यवहार देवाबरोबर असतो. तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देण्यासाठी देवाने इतरांना अभिषेक केलेला नाही. तुम्हाला हवं ते देण्यासाठी देवाने या भूतलावरच्या कुठल्या व्यक्तीला अभिषेक केलेला नाहीये, कारण देव हेतुपूर्वक त्यांच्यामुळे तुम्हाला निराशा येऊ देतो. कारण जेव्हा लोक आपला आधार बनतात तेव्हा तेव्हा तो आधार लाथाडून दूर कसं करायचं ते देवाला ठाऊक आहे. तर मी अशा मनुष्याशी लग्न केलं जो देखणा होता, पण तो कपटी होता, लबाड, खूपच लबाड आणि आळशी होता. खूप गोड, पण किती जणांना कळलं गुलाबी गोडवा कसा लगेच सरतो ते? बघा, या गोष्टीमुळे आम्ही एक झालो. आम्ही ही गोष्ट पुरुषांनाही लागू होते. केवळ योग्य बांधा असल्यामुळे सुंदर स्त्रीच्या पाशात किती पुरुष अडकले. ते एक दुःस्वप्न बनून जातं. मग त्यापेक्षा जिच्यात देव आहे अशा साध्या स्त्रीशी विवाह केलेला कधीही बरं. तर मी त्या पुरुषाशी विवाह केला जो गोड होता पण पक्का भामटा होता. आणि आम्ही न्यू मेक्सिकोत गेलो. तिथे एका हॉटेलमध्ये राहत होतो. तो नेहमीच बाहेर असायचा आणि मी रोज रात्री आईस्क्रीम खायचे आणि 30 दिवसात मी 30 किलो वजन वाढवलं, एकाकीपणा घालवण्यासाठी. जेव्हा तुम्ही एकाकी असता तेव्हा भोजनाकडे नव्हे तर सर्व समाधानाच्या देवाकडे या. चला आता, समाधानासाठी शॉपिंग नको तर सर्व समाधानाचा देव हवा. आमीन. मला वाटतं या गोष्टीला न्याय देण्यासाठी 4 तास हवेत. तर आम्ही एका हॉटेलमध्ये राहत होतो आणि 2 आठवड्यानंतर तो एके रात्री खोलीवर आलाच नाही. तो मला सोडून गेला आणि मी अशी एकटी उरले त्या न्यू मेक्सिकोत. मी फक्त 18 वर्षांची होते. घरी परत जाण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. माझ्या परिचयाच्या व्यक्तीला फोन केला. त्यांनी मला बस तिकिटासाठी 500 रुपये पाठवले. मी माझ्या घरीही जाऊ शकत नव्हते कारण माझ्या डॅडींसाठी त्याचा अर्थ काय होता ते मी जाणत होते. त्यांची मदत मिळवायला किंमत मोजावी लागायची. आणि मग त्या माणसाने पुन्हा तेच केलं आणि मला ओकलंड कॅलिफोर्नियात सोडलं. तुम्ही म्हणाल जर त्याने पहिल्यांदा असं केलं होतं तर पुन्हा का गेलीस? बरोबर आहे बहिणींनो, अगदी बरोबर आहे. तुम्हीच सांगा. कारण तो परत आला. तो म्हणाला मला माफ कर, मला तू आवडतेस, मला एक संधी देशील का? तुम्हाला नाही माहित मी त्याला कितीदा माफ केलं ते. मी गरोदर राहिले तेव्हा तुम्हाला सोडून दुसऱ्या स्त्री सोबत राहायला गेला जी 2 घरं सोडूनच राहत होती. आणि रोज सकाळी जेव्हा मी कामाला जायचे मी त्या ठिकाणावरून जायचे जिथे ती 2 जण एकत्र राहत होती.
माझ्या उदरात त्याचं बाळ होतं. म्हणून म्हणून मला ठाऊक आहे की एकाकीपणा काय असतो, एकटेपणा काय आहे, कुणी सोडून देणं काय असतं, तुम्ही जे करता त्यात अपयशी होणं म्हणजे काय हेही मला ठाऊक आहे. पण तरीही मी इथे आहे. हाच खरा संदेश आहे. मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगते ज्यातून जाऊनही मी म्हणते मी इथे आहे. मी मध्यंतरातून पार गेलीये. तुम्ही कोणत्या मध्यंतरात आहात ते मला ठाऊक नाही, पण माझा मुलगा जन्मल्यावर जेव्हा मी रुग्णालयातून बाहेर आले, माझा नवरा त्या रुग्णालयात आला होता. ते बाळ त्याचं आहे हे तो नाकारू शकत नव्हता, कारण बाळ त्याच्यासारखंच दिसत होतं. तर मी रुग्णालयातून बाहेर आले आणि तो आणि मी रुग्णालयातून बाहेर पडलो. माझ्या हातात लहान बाळ होतं, डेव्हिड. आणि तेव्हा माझ्याकडे घरही नव्हतं. कुठे जावं ते कळत नव्हतं. तर माझी स्थिती लक्षात घेऊन मी हे म्हणू शकत होते की मी एका ठराविक काळापर्यंत बेघर होते. माझा गर्भधारणेचा काळ संपेपर्यंत माझी काळजी घ्यायला कुणीच नव्हतं, कारण तो माझ्याबरोबर राहत नव्हता. आणि त्याग केला जाणं म्हणजे काय ते मला ठाऊक आहे. माझी जी हेअरड्रेसर होती तिने मला आसरा दिला आणि तिच्या घरी बाळाचा जन्म होईपर्यंत मी राहिले. एकटेपणा काय असतो ते मला ठाऊक आहे आणि मला ते बरेच दिवस, महिने, वर्ष मला आठवतात. आणि देवाने माझ्या जीवनात जे काही केलं ते पाहून माझं तोंड अक्षरशः आवासलेलं राहतं, जसंच्या तसं. खरंच मी सांगू शकते प्रत्येकासाठी आशा आहे. मध्येच सोडून जाण्याचा विचार नका करू. देवाची तुमच्यासाठी एक योजना आहे आणि सैतान ती हिरावून घेऊ शकत नाही तुम्ही आशा सोडली नाही तर. तुम्ही फक्त एवढंच म्हणा की मी जात आहे, त्या खालून नाही, मी त्यातून जात आहे. वा 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 वा, धन्यवाद. बायबलमधल्या वेगवेगळ्या व्यक्तींचा मी विचार करते आणि बघा, योसेफ त्या मध्यंतरातून गेला आणि तो खड्ड्यातून महालापर्यंत पोहोचला. मोशे त्या मध्यंतरातून गेला आणि तो मिस्रातून पळाल्यानंतर त्याला त्या गोष्टींचा सामना करावा लागला ज्यापासून तो पळाला होता. पण त्याने त्याच्या जीवनातील देवाचं पाचारण पूर्ण केलं. तो म्हणू शकला, मी माझी धाव आनंदाने पूर्ण केली. अब्राहमाला आपलं घर आणि आपला देश आणि नातलग सोडावे लागले, कारण देवाला करार करता येईल असा एक विश्वासू माणूस सापडला होता. पण त्यालाही सुरुवातीला एकाकीपणातून जावं लागलं. आता माझं नीट ऐका, जेव्हा देवाला तुमच्या जीवनात काही करायचं असतं तेव्हा तो तुम्हाला वेगळं करतो आणि कित्येकदा तो तुम्हाला अभक्तीच्या प्रभावाखालून बाहेर काढतो. पण तुम्हाला वाटतं की एकाकीपणा तुम्हाला खाऊन टाकेल. पण मी तुम्हाला सांगते, तुम्हाला कोणीच नसेल तर तुम्ही देवाला आणि स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखायला लागा. तर चला मात करूया, मी एकटी आहे या गोष्टीवर. आणि आपण वाईट निर्णय घेणं थांबवूया, कारण एकाकीपणात आपण असे निर्णय घेतो जे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. कारण जर तुम्ही खचून धीर सोडला तर मग एस्तेर एकटी होती जेव्हा ती तरुण होती आणि मला खात्री आहे तिची काही स्वप्न असतील, पण अगदी अचानक देवाने हस्तक्षेप केला. नाही, माझी योजना वेगळी आहे, माझी इच्छा आहे की तू हे करावंस. पण हे धोक्याचं वाटतं. आणि बघा, शेवटी एस्तेरनं संपूर्ण राष्ट्राचे प्राण वाचवले, कारण ती त्यातून पार गेली. तो सर्व सांत्वनाचा देव आहे. काही वेळ मला तुम्हाला शिकवायचंय देवाकडून सांत्वन कसं मिळवायचं ते. बघा, आज मी हा विचार करत होते मिळवण्याविषयी, आणि मी एक संदेश देत असते, मिळवणे विरुद्ध मिळणे. आपण नेहमी काहीतरी मिळवत असतो. तुम्हाला आरोग्य मिळालं का? तुमची कोंडी फुटली आहे का?
ही पूर्णपणे चुकीची वृत्ती आहे. जितक्यांनी त्याला स्वीकारलं तितक्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. आपल्याला दया मिळते आणि आपल्याला पापांची क्षमाही मिळते. आपण देवाच्या समक्षतेत बसू शकतो आणि मुद्दाम असं म्हणून की मी देवासमोर बसते, मी काही खोट्या धार्मिकतेचा आव आणत नाही. तर जेव्हा मी म्हणते देवाच्या उपस्थितीत तेव्हा काहीच वाटणार नाही, पण तुम्ही निर्णय घेऊन स्वस्थ व्हाल, तुम्ही शांत राहाल आणि वचनावर विश्वास ठेवून म्हणाल विश्वासाने मी आज माझं सांत्वन स्वीकारतेय, मी दुःखी आहे, माझा त्याग झालेला आहे, मला सोडण्यात आलंय, लोकांनी मला निराश केलेलं आहे, पण प्रभू तू आहेस, मी तुझ्यामध्ये नवी सृष्टी आहे, मी स्वतःवर संतुलितरित्या प्रेम करू शकते, मी तुझं सांत्वन स्वीकारते. सर्व सांत्वनाच्या प्रभू मी आता सांत्वन स्वीकारतेय. देव नेहमीच आपल्या सोबत असतो. जेव्हा आपण स्वतःबरोबर असतो तेव्हा आपल्याला एकटं वाटायचं कारण नाही, कारण स्वतःबरोबर सुखात राहा आणि स्वतःचा आनंद लुटा. एक सांगू, आम्हाला तुमची काळजी आहे आणि तुमचा दिवस महान जाओ. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.